नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो. टेट 2025 चे नोटिफिकेशन आलेले आहे आणि बरेच व्हिडिओ तुम्ही YouTubeवर बघितलेले असतील. मार्क्स किती असतील, अ, कधीपासून ते कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही ऐकलेल्या असतील. पण या व्हिडिओमध्ये जे आहे, खरंच तुम्हाला परीक्षेमध्ये जे स्ट्रॅटेजिकली इम्पोर्टंट आहे, प्रॅक्टिकल अप्रोच कसा असावा, या विषयावर आपण बोलणार आणि मागच्या टेटला सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता, खूपच कमी दिवसात. आता आपल्याकडे पूर्ण अराउंड 25 टू 35 डेज आहेत. तर त्या संबंधात तुम्हाला डेली व्हिडिओज तर मी देणारच टेटच्या प्रिपरेशन संबंधी. पण त्याआधी तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे? एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आणि सूक्ष्म विश्लेषण. कारण की आय-बी-पी-एस पॅटर्नची खूप भीती आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर ती कशी दूर करता येईल, हे मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो. कारण की जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, आय-बी-पी-एस एक्सपर्ट. एक्सपर्ट हा शब्द यासाठी वापरण्यात आलेला आहे, की 13 ते 14 वर्षापासून मी बँकिंगच्या परीक्षांना शिकवतो आणि दरवर्षी मी स्वतः परीक्षा देऊन त्या क्रॅक सुद्धा करतो. त्यामुळे आय-बी-पी-एस परीक्षांमध्ये कमी वेळेमध्ये खूप चांगलं कशाप्रकारे आपल्याला परफॉर्मन्स देता येईल आणि तुम्ही ह्या 25 दिवसात सुद्धा 140 गुणांपर्यंत जाऊ शकता. तर ती स्ट्रॅटेजी आहे. तो जो अप्रोच आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तशाच प्रकारे बॅचेस आणि टेस्ट सीरीज जी आहे ती खूप महत्त्वाची असते. मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सीरीज विचारलेली होती, पण त्यावेळी ते टेस्ट सीरीज प्रिपेअर्ड नव्हत्या. यावेळी त्या टेस्ट सीरीज प्रिपेअर्ड आहेत. त्याविषयी सुद्धा मी माहिती देणार. पण प्रॅक्टिकल अप्रोच कसा असावा, हे नक्कीच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर प्रॅक्टिकल अप्रोच प्रिपरेशन 25 डेज प्लॅनिंग 25 दिवसात आपण कशाप्रकारे किती प्रश्न एक्झॅक्टली सॉल्व्ह करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांना जो सर्वप्रथम प्रश्न पडतो बहुतांश विद्यार्थ्यांचा प्रश्न कोणता असतो? वेळ पुरेसा नाही. आता दोन्ही प्रकारच्या वेळ आपण इथे डिस्कस करू शकतो. आता 24 मे पासून परीक्षा सुरू होतील, तर आपण 25 दिवसांचाच कालावधी गृहीत धरूया. तर हा 25 दिवसांचा वेळ सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना पुरेसा वाटणार नाही. तरी सुद्धा हा वेळ सर्वांसाठी समान आहे, तर तुम्हाला फाईट तर करावीच लागेल. सेकंड थिंग, 120 गुणांची 120 मिनिटांची जी परीक्षा आहे, त्यामध्ये 200 प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचे, हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार. तर या वेळेविषयी तर आपण काही करू शकत नाही. पण नक्की या 25 दिवसांचा उपयोग 140 प्लस गुण मिळवण्यासाठी कसा करता येईल? कोणते सब्जेक्ट पहिले सॉल्व्ह करायचे आणि 120 मिनिटांमध्ये परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट कशा प्रकारे करायचं त्यावर सविस्तर आपण डिस्कशन करणार. आणि हे जे 2-3 व्हिडिओ तुम्हाला सलग मिळतील, ते जर तुम्ही बघितले तर तुमच्या प्रिपरेशनचे बरेच काही दिवस सेव्ह होतील. म्हणजे 25 दिवसात जवळपास तुम्ही 50 ते 75 दिवसांची प्रिपरेशन करून घेणार. तर खरंच हा वेळ पुरेसा आहे की नाही? तर बघा, आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये कसं आहे, की सिलॅबस जो असतो तो लिमिटेड असतो. म्हणजे टॉपिक्स तुम्हाला माहिती असतात आणि त्या टॉपिक्सवर किती प्रश्न कव्हर करायचे, हे जर आपल्याला समजलं तर आपण नक्कीच भरपूर याचा उपयोग करून घेऊ शकतो. तर हा वेळ पुरेसा आपल्याला करायचा आहे. 120 मिनिटांमध्ये कशाप्रकारे आपल्याला प्रिपरेशन करता येईल, ते सुद्धा बघायचं आहे. आता सर्वप्रथम थोडं काय आपण थोडं डिस्कस करूया, की वेळ कशाप्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या कव्हर करता येईल. तर यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. हे जे 25 दिवस आहेत त्या प्रिपरेशनमध्ये एक फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे, लिमिटेड बट रिपीटेड. ओके. लिमिटेड बट रिपीटेड याचा अर्थ काय, की कंटेंट जो आहे तो तुम्हाला लिमिटेड प्रिपेअर करायचा आहे. म्हणजे आय-बी-पी-एस मध्ये आपल्याला टॉपिक्स, सिलॅबस, त्यांच्यावर प्रश्न कसे येतील हे सगळं माहिती असते. फक्त व्यक्तींची नावे बदलतात, जागेची नावे बदलतात, पण पॅटर्न आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतो. त्यामुळे लिमिटेड आपल्याला प्रश्न कव्हर करायचे आहेत आणि अप्रोच कसा पाहिजे? तर सर्वप्रथम ॲक्युरसीवर फोकस करायचा आहे, की आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजेत. पहिल्यांदाच स्पीड येणार नाही. त्यानंतर त्या प्रश्नांना रिपीट करायचं आहे, जेणेकरून जी ॲक्युरसी आलेली आहे, ती आणखी स्ट्राँग होईल, ती ॲक्युरसी मजबूत होईल किंवा ती ॲक्युरसी वाढणार आपली. आणि रिपीट केल्यानंतर आपल्याला स्पीड टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. पण हे सगळे काम जे आहे ते लिमिटेड प्रश्नांवरच करायचे आहे. जी बॅचेसमध्ये मी प्रश्न देणार, त्यामध्ये लिमिटेडच कंटेंट करून घेणार, पण त्याला रिपीटेडली खूप करायचं आहे. कारण की आपला पहिला टार्गेट आय-बी-पी-एस मध्ये 1 मिनिटात 1 प्रश्न आणि सामान्यतः आय-बी-पी-एस पॅटर्नमध्ये आपल्याला ज्या विषयांची भीती आहे, तसे 2च विषय मुख्यतः आहेत. पहिला कोणता? रिझनिंग आणि मॅथ्स म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्येच आपल्याला स्पीड इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्पीड इम्प्रूव्हमेंट करायचं आहे थोडंफार इंग्लिशमध्ये. तर इंग्लिश आणि
मराठी या संदर्भात सुद्धा आपण डिस्कशन करणार. पण रिजनिंग आणि मॅथ्स हे खूप दोन महत्वाचे घटक असतील. तर यांच्यामध्ये आपल्याला हा अप्रोच आणायचा आहे की एका मिनिटात एक प्रश्न, आणि ते कशा प्रकारे करून घेऊ शकतो. तर याच्या आधी सुद्धा जे बँकिंग परीक्षांचे जे बँकिंगचे विद्यार्थी जे परीक्षा देतात त्यांना 30 डेज प्रिलिम्स स्ट्रॅटेजी कोर्स मी बऱ्याचदा करून घेतलेला आहे, आणि त्यामध्ये बरेच विद्यार्थी एका महिन्यात प्रिलिम्स क्रॅक करू शकले. त्यांनी 60 मिनिटात 100 प्रश्न असतात. तर ऑलमोस्ट एका मिनिटात एक प्रश्न तर आपण प्रॅक्टिकल रित्या, कारण की प्रॅक्टिकल अप्रोच म्हटलेला आहे, असं नाही की 30 सेकंदातच, तेवढा वेळ पण पाहिजे. पण एका मिनिटात एक प्रश्न सॉल्व्ह झाला तरी आपण 140 पर्यंत कसे पोहोचू शकतो ते तुम्हाला पुढे सांगणार मी. तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला अप्लाय करायची आहे की आधी कोणताही टॉपिक जो आहे त्याच्या अॅक्युरसीवर फोकस करायचा आहे, मग त्याच प्रश्नांना रिपीट सॉल्व्ह करायचं. एक्झॅक्टली किती प्रश्न सॉल्व्ह करायचे ते सुद्धा मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगणार, त्याची लिस्ट पण तुम्हाला देतो. मग ते प्रश्न रिपीट केले की आपली अॅक्युरसी पुन्हा वाढणार, आणि त्यानंतर मग स्पीड टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. मग फॉर्म्युला हा तुम्ही लक्षात घ्या, वेळ लिमिटेड आहे, पण लिमिटेड बट रिपीटेड हा जर तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. ओके. आणि वेळ बऱ्याचदा पुरेसा का पडत नाही, की मागच्या वर्षी सामान्यतः ही प्रॉब्लेम होती की IBPS पॅटर्न सर्वांसाठी नवीन होता आणि त्यांच्यावर टेस्ट सिरीज जास्त अवेलेबल नव्हत्या, किंवा बरेच विद्यार्थ्यांनी त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या नव्हत्या. तर वेळेचे नियोजन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पॅटर्न मध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घ्यावं लागेल. त्यासाठी कंटिन्युअस टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणे खूप महत्वाचं आहे. तर तुमच्यासाठी हे टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात येत आहे. तर यामध्ये बघू शकता टेट 2025 कम्प्लिटली IBPS पॅटर्न नुसार, आणि ही टेस्ट मीच डिझाईन केलेली आहे, कारण की माझा जो 14 वर्षांचा अनुभव आहे तो तुम्हाला पुरेपूर मिळणार आहे. यामध्ये एकूण 11 टेस्ट आहेत, यांच्यापैकी एक फ्री टेस्ट जी आहे ती 30 एप्रिलला होणार आहे, आणि त्याविषयी माहिती सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. सिलेक्शन ट्रॅक या ऍप तुम्ही डाउनलोड केला की 30 तारखेला ही टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, आणि इतर टेस्ट सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. टेस्टची प्राइस 799 होती, पण ती फक्त 399 मध्ये तुम्हाला उपलब्ध होईल. आता ह्या टेस्ट सिरीज विषयी प्रमोशन म्हणून मी सांगत नाहीये, तर याचा उपयोग तुम्हाला 140 प्लस मार्क मिळवण्यासाठी कसा होईल. तर बघा, एका टेस्ट मध्ये पूर्ण 200 प्रश्न असतील, बायलँग्वेज असतील, दोन्ही लँग्वेजेस मध्ये असतील, आणि त्यांचे व्हिडिओ सॉल्युशन सुद्धा असतील. तर म्हणजे तुम्हाला एकूण 2200 प्रश्न मिळणार. तर बघा, 25 दिवसांमध्ये आपण 5000 10,000 इतके प्रश्न पण सॉल्व्ह करू शकत नाही. आणि मी तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला सांगितलेला आहे की लिमिटेड बट रिपीटेड. तर हे 2200 प्रश्न जर तुम्ही व्यवस्थितरित्या कव्हर केले तरी सुद्धा तुम्ही परीक्षेमध्ये खूप चांगले परफॉर्म करू शकता. तर एनरोलमेंटसाठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता, आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा देतो, तिथे सुद्धा तुम्हाला फ्री कंटेंट अवेलेबल होईल उद्यापासून. टेलिग्राम चॅनल आहे टेट 2025, आणि लिंक जी आहे टेट विथ सुशील सर, अशा प्रकारे तुम्ही सर्च करू शकता. ओके. तर हे तुम्ही माहिती मिळवून घेऊ शकता. आता पुढे बघा, प्रॅक्टिकल अप्रोच काय आहे, तर बँकिंग एक्झामचा अप्रोच आहे, आणि ऑलरेडी मी तुम्हाला सूत्र सांगितलेले आहेत. यशाचे सूत्र कोणते आहे? लिमिटेड बट रिपीटेड. आणि अजिबात घाबरू नका की आम्ही जर 10च प्रॅक्टिस सेट केले, 100 केले नाही, तर 10 प्रॅक्टिस सेट 4 वेळा सॉल्व्ह करणे जास्त बेटर असेल 100 प्रॅक्टिसेस सॉल्व्ह करण्यापेक्षा. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. हे नक्की तुम्ही करा, तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. आणि बँकिंग एक्झाम अप्रोच म्हणजे बँकिंगचे विद्यार्थी ज्या मेथडनी परीक्षा क्रॅक करतात तेच अप्रोचेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईल. आणि ज्यांना कोर्स परचेस करायचा आहे ते कोर्स मध्ये सुद्धा करू शकतात. फीस खूपच मिनिमम ठेवलेली आहे, कारण की 25च दिवस आता राहिलेले आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी आपण ते करणार आहोत. आणि यासोबत आणखी काय सांगितलेलं आहे, सर्वात प्रथम अॅक्युरसी साठी प्रश्न सॉल्व्ह करायचे, ते रिपीट करायचे, आणि त्यानंतर स्पीड टेस्ट सॉल्व्ह करायच्या. स्पीड टेस्टचा आपला उद्देश हाच असेल, एका मिनिटात एक. तुम्ही एका मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो. पण जनरल ऍव्हरेज मी काढलेला आहे की जे विद्यार्थी थोडे वीक असतील सेक्शन्स मध्ये ते सुद्धा अशा प्रकारे अप्रोच करू शकतील. आणि मॉक टेस्ट, ऑनलाईन मॉक टेस्ट खूप महत्वाचे आहेत. ह्या मॉक टेस्ट ज्या आहेत तुम्ही कमीत कमी 10 ते 11 मॉक टेस्ट सॉल्व्ह करायलाच पाहिजेत. तर तुम्हाला जी ही प्रिपरेशन केलेली आहे त्याच्यावर कमांड मिळवता येईल, किंवा 2200 प्रश्नांची प्रिपरेशन सुद्धा तुम्ही व्यवस्थित केली तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतील. त्यानंतर बघा, हे जे पुढचे व्हिडिओज आहेत, आता बघा एकाच व्हिडिओमध्ये सगळे सब्जेक्ट एक्सप्लेन करणे पॉसिबल नाहीये, कारण की लेंथ खूप जास्त असेल, आणि ज्यावेळी व्हिडिओची लेंथ जास्त होते त्यावेळी आपला इंटरेस्ट कमी होतो. तर व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग सूक्ष्म विश्लेषण. आता सूक्ष्म विश्लेषण म्हणजे काय, मायक्रो अनालिसिस म्हणजे काय,
तर कोणते घटक येतात इतकंच नाही, तर त्या घटकामध्ये कोणता प्रकार IBPS चा फेवरेट आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली किती प्रश्न प्रिपेअर करायला पाहिजेत. पहिल्या टाइपचे किती सॉल्व्ह करायला पाहिजेत, दुसऱ्या टाइपचे किती, हे विद्यार्थ्यांना भ्रम असतो किंवा कन्फ्युजन असते की किती प्रश्न आपण एक्झॅक्टली सॉल्व्ह करायला पाहिजे जेणेकरून आपली कमांड येऊ शकेल त्या टॉपिकवर. तर इतक्या सूक्ष्म विश्लेषणाद्वारे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार. सेकंड व्हिडिओज राहील यानंतरचा टेटसाठी बँकिंग परीक्षा स्ट्रॅटेजी, आणि त्यामध्ये मग बुद्धिमत्तेला जसं 4 भागात डिवाइड केलेलं आहे, त्यामध्ये कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत सुरुवातीला ते महत्वाचं आहे. 100% सिलेबस आपण तिथे सॉल्व्ह करू शकणार असं नाहीये. तर कोणते टॉपिक स्किप लिस्टवर असतील किंवा शेवटी सॉल्व्ह करण्यात येतील ते सुद्धा महत्वाचं आहे. तर ते इतकं डिटेल अनालिसिस तुम्हाला इथे मिळेल आणि हे व्हिडिओज बघितल्यानंतर डेफिनेटली तुमचं 20 दिवसात जे आहे 60 दिवसांचं प्रिपरेशन तुम्ही करू शकणार. तर अंकगणितामध्येही सूक्ष्म विश्लेषण आणि इंग्रजी मराठीमध्ये सुद्धा हे स्ट्रॅटेजी व्हिडिओ तुम्हाला देण्यात येतील. व्हिडिओ क्रमांक 5 जो राहील मानसशास्त्र व जीके जीएस कशा प्रकारे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे ते सुद्धा इथे सांगण्यात येईल. तर हे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. ओके. आणि त्यानंतर 25 दिवसात तयारी कशी करता येईल, तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायचेच आहेत. सर्वात महत्वाचं आहे आयबीपीएस पॅटर्नचे फायदे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, सगळे प्रश्न आयबीपीएस पॅटर्न मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे, रिझनिंग आणि मॅथ्सचे आपल्याला माहिती असतात. म्हणजेच आपल्याला पेपर माहिती राहील की या पेपरमध्ये काय येणार आहे. फक्त नावे बदलतील, संख्या बदलतील आणि सिक्वेन्स सुद्धा आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे की कोणते प्रश्न आपल्याला आधी सॉल्व्ह करायचे आहेत, कोणते नंतर सॉल्व्ह करायचे आहेत. तर हा सर्वात मोठा फायदा आहे. म्हणजे सिलेबस आपल्याला, तुम्हाला पेपर एक्झॅक्टली माहिती असेल अंकगणित बुद्धिमत्तेचा कसा येईल. ओके. तुम्हाला विश्वास होत नसेल तर मी तुम्हाला ते जे सब्जेक्ट वाईज व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सांगणारच. आणखी व्हिडिओज जे आहेत आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही टेटचे बघू शकता. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर हा सर्वात मोठा फायदा आहे आणि सराव खूप महत्वाचा आहे. ऑनलाईन टेस्ट सिरीज, ऑनलाईन सराव हा खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला लिमिटेड पण रिपीटेड हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके. यानंतर बॅचेस विषयी जी आहे, तर आपण बॅच सुद्धा लॉन्च करतोय 25 दिवसांची अंकगणित व बुद्धिमत्तेची. जवळपास 125 ते 130 प्रश्न जे आहेत यांची तयारी आपली इथे होईल आणि इंग्रजी आणि मराठीची बॅच सुद्धा लॉन्च करतोय. केवळ 20 ते 25 तासांची ती बॅच असेल, पण त्याच्यामध्ये 30 ते 40 गुण कशा प्रकारे कव्हर करता येईल ते सिंपल पद्धतीने सांगण्यात येईल. जसं मराठीचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये ग्रामर असते, नाम, सर्वनाम वगैरे जे पण आहे, पण आयबीपीएस पॅटर्न मध्ये तशा प्रकारे प्रश्न विचारले जात नाही. तर आपण या 25 दिवसात स्मार्ट वर्क करून कशा प्रकारे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतो या दृष्टीनेच ह्या बॅचेस असतील. असं नाही की सर्व सिलेबस आपल्याला कव्हर करता येईल, पण आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल त्याच्यावर हा भर असेल. तर बॅच जी आहे 30 तारखेपासून सुरू होत आहे, 30 एप्रिल पासून, आणि त्याचा कालावधी जो राहील तो पूर्ण आपल्या एक्झाम पर्यंतचा राहील आणि वेळ जो आहे 7:40 म्हणजे जवळपास 7:45 वाजताचा वेळ इव्हिनिंगला हा ठेवण्यात आलेला आहे. कारण की बरेच लोक वर्किंग असतील किंवा इव्हिनिंगला त्यांना एक वेळ असतो, त्यामुळे हे बॅचेस जॉईन करू शकतात. ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहे. लाईव्ह लेक्चर्स पण आहेत आणि ज्यांना जमत नाही ते रेकॉर्डेड बॅच किंवा हायब्रिड बॅच घेऊ शकतात. तर फीस सुद्धा खूप कमी ठेवलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडची फीस आहे 449 प्लस जीएसटी आणि ओनली रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर 349 मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेची. त्यामध्ये एक प्रॉपर सिक्वेन्स जो मी तुम्हाला व्हिडिओ क्रमांक 2 आणि व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये सांगणार तशाच प्रकारे आपल्याला हे कव्हर करायचं आहे. तर हे सुद्धा तुम्ही याची याचा फायदा घेऊ शकता. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल सुद्धा करू शकता. आणि इथे लिहिलेलं आहे तयारी म्हणजे काय, अचूकता आणि स्पीड, म्हणजे अॅक्युरसी आणि स्पीड ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला करावं लागेल. आणि माझा जो बँकिंगचा अनुभव आहे, पूर्ण बँकिंग अप्रोचनीच मी तुम्हाला हे 2 विषय कव्हर करून देणार. आता बघा की प्लॅनिंग जी आहे, म्हणजे आपण म्हटलं की प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे, प्रॅक्टिकल प्लॅनिंग पाहिजे 140 प्लस मार्क मिळवण्यासाठी. तर ती कशी करता येईल, तर ती प्लॅनिंग कशा प्रकारे आपल्याला करता येईल. तर सर्वात प्रथम आहे सेट द टार्गेट, की 25 दिवस का असोत ना तरी सुद्धा टार्गेट सेट करायचं आहे की किती मार्क्स आपल्याला मिळायला पाहिजे. तर आपण 130 140 तुमच्या हिशोबाने मार्क्स टार्गेट करू शकता. आपण 140 पर्यंत टार्गेट करू शकतो. ओके. त्यानंतर अंडरस्टँड दी पॅटर्न, म्हणजे पॅटर्न समजायचं आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की रिझनिंग 80 मार्काला लिहिलेलं आहे की बुद्धिमत्ता 80 आणि अभियोग्यता 120. पण ते काय असतं की अभियोग्यतेमध्ये नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न आहेत, तो भाग रिझनिंगचा आहे, तो सुद्धा टाकलेला आहे. तर
थोडेफार मार्क्स जास्त होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात. तर रिझनिंग मध्ये 80+ मार्कांचं तुम्हाला रिझनिंग विचारलं जाईल. काय काय विचारलं जाईल व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये नक्की बघा. मॅथ्स 30+ असू शकतात, पण हे 30+ सॉल्व्ह करता येतील का, तर ते सुद्धा व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये तुम्हाला मिळेल. त्यानंतर इंग्रजी मराठी अराउंड 40 प्रश्न आणि मानसशास्त्र अध्यापनशास्त्र आणि जीके जीएस याच्यामध्ये 30 ते 40 प्रश्न. अशा प्रकारे हा पॅटर्न असेल. आपल्याला कोणत्या सब्जेक्ट मधून किती मार्क मिळवायचे आहेत, पहिले कोणता सब्जेक्ट सॉल्व्ह करायचा आहे, ते लगेच मी तुम्हाला एका मिनिटात सांगणार आहे. तर इथे मी जस्ट शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, की अशा प्रकारे हे सब्जेक्ट असतील आणि याचे सूक्ष्म विश्लेषण जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. थर्ड स्टेप आहे प्रश्नांची निवड कशी करायची. तर बघा, 120 मिनिटांच्या कालावधीला आपण 2 भागात किंवा 3 भागात डिवाइड करू शकतो. एक 30 मिनिटांचा कालावधी तुम्हाला सेपरेट काढून ठेवायचा आहे. एक 12 ते 15 मिनिटांचा कालावधी, सपोज आपण इथे 15 मिनिटांचा कालावधी घेतला आणि इथे 75 मिनिटांचा कालावधी. अशा प्रकारे आपल्या पेपरला डिवाइड करायचं आहे. ओके. आणि मिक्स पॅटर्न असतो IBPS मध्ये, कोणतेही प्रश्न कुठे असतात. तर ह्या 30 मिनिटात जे आहेत आपल्याला इंग्रजी प्लस मराठी, हे खूप महत्वाचं आहे. इंग्रजी प्लस मराठी प्लस मानसशास्त्र आणि जीके जीएस जर असेल तर, मागच्या वेळी खूप कमी होतं पण ह्या वेळी जे आहे ते येण्याचे फार फार चान्सेस आहेत. तर इथे अराउंड 70 प्रश्न तुम्हाला असतील. 70 ते 75 प्रश्न जे असतील ह्या 30 मिनिटात आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. इज इट पॉसिबल? नक्कीच पॉसिबल आहे. कारण काय? कारण की वाचून आपल्याला आन्सर टिक करायचे असतात. तर आणि निगेटिव्ह मार्किंग नसते. तर इथे 30 मिनिटात आपण 70 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आणि यामध्ये प्रश्न रीडिंगची स्पीड तुमची चांगली पाहिजे आणि ती सरावाने होऊ शकते. म्हणजे कधी कधी तर फक्त पेपर वाचण्याचा सराव सुद्धा आपल्याला करायला पाहिजे. तर ह्या 30 मिनिटात 70 ते 75 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ह्या 15 मिनिटांचा वेळ मॅथमॅटिक्सला द्यायचा. आता मॅथमॅटिक्स 15 मिनिटात होणार का? नाही. पण आपल्याला पूर्ण 200 प्रश्न सुद्धा अटेम्प्ट नाही झाले तरी चालेल. आपला टार्गेट हिट झाला पाहिजे. 130, 140, 145 तुम्ही जो टार्गेट सेट करणार. तर यामध्ये सुद्धा क्रम आपल्याला बनवायचा आहे. जशा प्रकारे 3 घटक आहेत ते सॉल्व्ह होतातच होतात 10 ते 12 मिनिटात 15 प्रश्न. त्याच्यामध्ये काय असतं? सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्या. दुसरा नंबर सिरीज. तिसरा घटक असतो तो इनइक्वालिटी किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण म्हणतो. तर हे 3 घटक जवळपास 5-5 मार्कांसाठी येतात. म्हणजे 15 ते 17 मार्क यांच्यावर कव्हर होऊ शकतात. तर हा पोर्शन आपल्याला आधी सॉल्व्ह करायचा आहे. आणि अंकगणिताची स्ट्रॅटेजी व्हिडिओ लेक्चर 3 मध्ये तुम्हाला मिळणारच आहे. आणि ह्या 75 मिनिटात 80+ जे प्रश्न असतात, 80 to 88, 90 प्रश्न जे रिझनिंग मध्ये असतात ते सॉल्व्ह आपल्याला करायला पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजी फॉर्म करावी लागेल. पहिल्या मॉक टेस्ट पासून ही स्ट्रॅटेजी आपल्याला अप्लाय करायची आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लेवलला चेंज करू शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्याचं अंकगणित खूप चांगलं असेल तर तो त्या हिशोबाने स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. पण मोस्ट ऑफ दी स्टुडंटसाठी ह्या 30 मिनिटात हे 70 ते 75 प्रश्न 5 मिनिटं मागे पुढे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे प्रश्न सोपे असतात किंवा रीड करून आपण टिक करू शकतो. त्यामुळे जे आहे हे प्रश्न आपले स्किप व्हायला नको. आपल्याला पूर्ण हिट करून यायचे 200 प्रश्न, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 15 मिनिटांचा वेळ मॅथमॅटिक्ससाठी, 75 मिनिटांचा वेळ रिझनिंगसाठी अशा प्रकारे आपण देऊ शकतो. मग रिझनिंग मध्ये पण काय सिक्वेन्स असेल ते सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तर 120 मिनिटात आणि शेवटची स्टेप काय? 120 मिनिटात जास्तीत जास्त प्रश्न वाचण्याची सवय आणि ही मॉक टेस्टच्या द्वारे येऊ शकते. ओके. तर आय होप की तुम्हाला काहीतरी लर्निंग यावरून मिळालेली असेल. नेक्स्ट व्हिडिओज जे आहेत ते नक्की बघा तुम्ही, कारण की त्या व्हिडिओज मध्ये सूक्ष्म विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे. आणि पुन्हा डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर मी टेट 2025 च्या संदर्भात व्हिडिओज देत राहणार. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या कमेंटमध्ये नक्की लिहा. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ बघायचा असेल किंवा टफ वाटत असेल ते सुद्धा लिहा. आणि ह्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. टेस्ट सिरीज किंवा कोर्सेस विषयी तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल ती पण तुम्ही घेऊ शकता. खूपच कमी प्राइसेस मध्ये हे कोर्सेस अवेलेबल तुम्हाला करून दिले जात आहेत. इंग्लिश मराठीचा कोर्स अवघ्या 199 रुपीज मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येत आहे. आणि हे सगळे कोर्सेस टेस्ट सिरीज जे आहे ते 30 तारखेपासून 30 एप्रिल पासून सुरू होत आहेत. तर त्यांची माहिती तुम्ही मिळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.